नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातर्फे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेले जे काही व्यक्ती आहे त्यांना निवृत्ती वेतन माहे ऑक्टोबर ते डिसेंबरचे अदा करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो नवीन GR आला आहे। मित्रांनो, नेमकी GR काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट, संपूर्ण GR काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। सन 2024 ते 25च्या अर्थसंकल्पीय अनुदानाचे वितरण प्रधान लेखा शीर्ष 2235 स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती इत्यादींना निवृत्ती वेतन 2235.0015 माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2024चे वेतन अदा करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो GR आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय आला आहे। शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की BUD 1424 प्रत क्रमांक 55 स्वातंत्र्य सैनिक 1 हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई 400032 असा आहे। या ठिकाणी दिनांक आपण पाहू शकता की दिनांक 20 डिसेंबर 2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण शासन निर्णय हा जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण संदर्भ समजून घेऊयात। चला तर संपूर्ण संदर्भ आपण जाणून घेऊयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2024 प्रत क्रमांक 34 अर्थ 3 दिनांक 1/4/2024 असा आहे। यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक 1023 प्रत क्रमांक 131/2023 स्वातंत्र्य सैनिक 2 दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी 4 स्वतंत्र शासन निर्णय असा आहे। यानंतरील जो काही संदर्भ आहे मित्रांनो तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक BUD 1424 प्रत क्रमांक 55 स्वातंत्र्य सैनिक 1 दिनांक 10/5/2024 असा आहे। यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक BUD 1424 प्रत क्रमांक 55 स्वातंत्र्य सैनिक 1 दिनांक 14/8/2024 असा आहे। यानंतरील जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1924 प्रत क्रमांक 55 स्वातंत्र्य सैनिक 1 दिनांक 14/8/2024 असा आहे। यानंतरचा जो काही 6व्या क्रमांकाचा संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1924 प्रत क्रमांक 55 स्वातंत्र्य सैनिक 1 दिनांक 4/12/2024 असा आहे। 7व्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे या शासन निर्णयासाठीचा तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1924 प्रत क्रमांक 55 स्वातंत्र्य सैनिक 1 दिनांक 4/12/2024 असा आहे। यानंतरील शासन निर्णय क्रमांक जो काही आहे मित्रांनो संदर्भ जो काही आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1924 प्रत क्रमांक 55 स्वातंत्र्य सैनिक 1 दिनांक 13/12/2024 असा आहे। यानंतरचाही जो काही संदर्भ आहे 9व्या क्रमांकाचा तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1924 प्रत क्रमांक 55 स्वातंत्र्य सैनिक 1 दिनांक 13 डिसेंबर 2024 असा आहे। यानंतरचा 9व्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1924 प्रत क्रमांक 55 स्वातंत्र्य सैनिक 1 दिनांक 13 डिसेंबर 2024 असा आहे। आणि यानंतरचा शेवटचा 10व्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण 1924 प्रत क्रमांक 55 स्वातंत्र्य सैनिक 1 दिनांक 19 डिसेंबर 2024 असा आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची आता आपण प्रस्तावना समजून घेऊयात। प्रस्तावना समजून घेण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर का याबद्दलची जर का PDF जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची PDF डाउनलोड करू शकता। चला तर जरा वेळ न घालवता आपण प्रस्तावना सर्व समजून घेऊयात। चला तर जाणून घेऊयात प्रस्तावना। सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक A5 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 60 व इतर सामाजिक सुरक्षा कल्याण कार्यक्रम 102
सामाजिक सुरक्षा या योजनेखालील निवृत्ती वेतन 0001 स्वातंत्र्य सैनिक व त्याच्यावर अवलंबून असलेले व्यक्ती इत्यादींना निवृत्ती वेतन 2235 0015 अनिवार्य 04 निवृत्ती वेतन विषयक खर्च या लेखा शीर्षकाखाली एकूण 130,83,79,000 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर आहे। उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 ते 10 येथील शासन निर्णयान्वये निवृत्ती वेतनावरील खर्च भागविण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना रुपये 50,66,28,864 एवढा निधी वितरित केला आहे। स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन विषयाचा खर्च प्रतिमाहा प्रति स्वातंत्र्य सैनिक रुपये 20,000 याप्रमाणे भागविण्यासाठी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या 3 महिन्यांकरिता आवश्यक निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण एक प्रस्तावना पाहिली आहे। ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय हा काय देण्यात आलेला आहे, निधी हा किती वितरित केला जाणार आहे, तो सर्व आता आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय सन 2024 ते 25 या वित्तीय वर्षाकरिता रुपये 7,58,40,000 फक्त इतका निधी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या 3 महिन्यांकरिता स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनावरील खर्च भागविण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ मध्ये त्यांच्या जिल्ह्याच्या नामासोबत दर्शविल्याप्रमाणे वितरित करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आले असेल की जे काही आपले स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांचे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याचे जे काही मानधन असणार आहे किंवा निवृत्ती वेतन जे काही असणार आहेत त्यांचे अदा करण्यासाठी एकूण जी काही अर्थसंकल्पित तरतूद जी काही करण्यात आलेली आहे या शासन निर्णयाद्वारे वितरित करायची जी काही आहे निधी, तो म्हणजे की एकूण 7,58,40,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। त्यासाठी मान्यताही देण्यात आलेली आहे। पाहूयात या समोरील अपडेट। जिल्हाधिकारी यांना वितरित केलेल्या निधीतून खर्च केलेल्या अनुदानाच्या रकमांचा ताळमेळ महालेखापाल 1 मुंबई, महालेखापाल 2 नागपूर यांच्याकडे विहित कालावधीत करून खर्च मेळाचा मासिक अहवाल शासनास नियमितपणे सादर करावा। या प्रीत्यर्थाचा चालू आर्थिक वर्षातील खर्च मागणी क्रमांक A5 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 60 इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम 102 सामाजिक सुरक्षा योजनेखालील निवृत्ती वेतने 0001 स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेले व्यक्ती इत्यादींना निवृत्ती वेतन 2235 0015 अनिवार्य 04 निवृत्ती वेतन विषयक खर्च या लेखा शीर्षकाखाली सन 2024 ते 25 या वित्तीय वर्षाच्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागविण्यात यावा आणि त्याच लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा। तसेच खर्च झालेल्या रकमेचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास वेळोवेळी सादर करावे। सदर निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना अदा करण्यासाठी सहसचिव, उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग, स्वातंत्र्य सैनिक कक्ष, मंत्रालय, मुंबई A0013 हे नियंत्रण अधिकारी राहतील। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक 2024-12-20-1607-29-61-07 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर का हा जो काही शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड हा करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही। आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही हा जो काही GR आहे तो डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।